हिंगोली येथील जलेश्वर तलावातील गाळ काढून नूतनीकरण व सुशोभीकरण करण्याची योजना आहे। त्यासाठी या तलावातील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झाली असून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या चालू असलेल्या कामाची पाहणी केली व पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करावे अशा सूचना देखील कंत्राटदारांना दिल्या। जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, तहसीलदार नवनाथ गढवाल, हिंगोली नगर परिषद अभियंता रत्नाकर अडशिरे, हिंगोली प्रशासकीय अधिकारी श्याम मालवणकर, लिपिक विजय रामेश्वरे यांच्यासह नगर परिषद कर्मचारी अधिकारी उपस्थित होते। हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य, शिवशाही न्यूज, हिंगोली। तलावात येईल आणि भविष्यामध्ये या तलावाचं जे काही पावित्र्य आहे, या तलावाच्या जलेश्वर तलावाच्या मध्ये महादेवाचं अतिशय प्राचीन मंदिर आहे आणि त्या मंदिराचं आणि त्या तलावाचं पावित्र्य असंच कायम ठेवण्यासाठी शुद्ध पाणी आणि गावातल्या लोकांच्यासाठी एक बसण्यासाठी आणि बोटिंगची चांगली सोय जर काही ठिकाणी उपलब्ध झाली तर एक चांगलं पर्यटन ठिकाण म्हणून हे पुढे भविष्यात याला आपल्याला पुढे आणता येईल, जेणेकरून हिंगोली नगरपालिका हद्दीतल्या सगळ्याच नगरपालिकेतल्या नागरिकांना देखील एक चांगली सोय या ठिकाणी उपलब्ध करता येण्यासाठी पावसाळ्यापूर्वी गावपती पाहून नाही, आता पावसाळ्याच्या पूर्वी जेवढा गाळ निघेल तेवढंच गाळ काढून घेऊन त्याचं मोजमाप करून घेणे आणि त्याच्यानंतर मग पुढचा पावसाळा संपल्यानंतर मग आता पुढच्या वर्षीच ते आता काम होईल। मला वाटतं की आता जेवढं काम होईल तेवढंच काम आता होईल, पुढच्या वर्षी पुन्हा मग ते सगळं ओलं राहील आणि मग पुन्हा पाणी सोडावं लागेल। तर ते यावर्षी तर जेवढं काम करता येईल तेवढंच कामामध्ये आपल्याला हे करायला लागेल। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।